अजमेरा फॅशन तुम्हाला लिटिल विंग्स याची फ्रँचायझी देत असतात, ज्यामध्ये तुम्हाला सगळं प्रॉपर सेटअप मिळत असतं. आता बरेच लोक म्हणतात की नेमकं फ्रँचायझी का घ्यायची आणि कशासाठी घ्यायची. बघा, जसं हे प्रॉडक्ट आहे ना, मी तुम्हाला सांगते याचं फॅब्रिक काय आहे, हे बॉटमला काय म्हणतात, किंवा हे जे आपण टॉप आहे याला काय म्हणतात, हे सगळं परिपूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं. तर तुम्ही लिटिल विंग्स ही फ्रँचायझी सुद्धा 2 ते 3 याच्यामध्ये मॉडेल्स असतात. तुम्हाला A to Z सगळ्या मॉडेल्सचं डिटेल सांगितलं जातं की तुम्ही कशा पद्धतीचे मॉडेल्स घेऊ शकता. जसं तुम्ही विचार केला असेल की फ्रँचायझी घ्यायची आहे आम्हाला, तर नेमकं फ्रँचायझी किती A to Z तुम्हाला सगळं अजमेरा फॅशन रेडी करून देत असते. आणि व्यवसाय तुम्हाला 6 महिने स्ट्रगल करावं लागतं. पण तुम्ही विचार करत आहात का फ्रँचायझी किती सरळ आणि सोपी गोष्ट आहे. जर तुम्हाला डोक्यात एक प्रश्न आला असेल की नेमकं किड्सवेअरचा बिझनेस करायचा की फ्रँचायझी घ्यायची, तर मंडळी खास त्याच लोकांच्या विचारासाठी आहे आजचा व्हिडिओ. बरेच लोक म्हणतात की एका ब्रँड सोबत जुडून नेमकं काय काय फायदा होतो, तेच तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, फायदे आणि तोटे. त्याच्यामध्ये पहिलं आपण कलेक्शन बघणार आहोत किड्सवेअरचं. अजमेरा फॅशन तुम्हाला लिटिल विंग्स याची फ्रँचायझी देत असतात, ज्यामध्ये तुम्हाला सगळं प्रॉपर सेटअप मिळत असतं. आता बरेच लोक म्हणतात की नेमकं फ्रँचायझी का घ्यायची आणि कशासाठी घ्यायची. बघा, आपण जेव्हा व्यवसाय करतो ना, तेव्हा आपल्याला व्यवसायात 0 पासून तर 100 पर्यंत या अंकांपर्यंत आपल्याला खूप मेहनत करावी लागते. पण आपण जर एखादी फ्रँचायझी घेतली तर आपल्याला एक ब्रँड म्हणजे की 100% सपोर्ट करत असतं. म्हणजे तुमचं जर फर्निचर असेल, इंटिरियर असेल, किंवा तुमचं दुकान कुठल्या एरियामध्ये सेटअप करायचं, म्हणजे की A to Z तुम्हाला फक्त त्या ठिकाणी जाऊन आपलं जे दुकानातलं जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला सेल करावं लागतं. पण आपण जेव्हा व्यवसाय करतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज घ्यावं लागतं. पण जेव्हा आपण एका ब्रँड सोबत जुडतो, फ्रँचायझी घेतो, तेव्हा आपल्याला कपड्यात A to Z माहिती समोरूनच मिळत असते. कारण की कसं असतं, फ्रँचायझी आणि व्यवसायामध्ये या दोघा प्रकारांमध्ये खूपच जास्तीत जास्त अंतर आहे. व्यवसायामध्ये आपल्याला खूप मेहनत करावी लागते, पण फ्रँचायझी घेतल्यानंतर आपल्याला मेहनत नाही करावं लागत. आपल्याला या ठिकाणी जे आहे ना, तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं. कारण की कसं आहे ना, फ्रँचायझीमध्ये बऱ्याच लोकांना नॉलेजही नसतं. जसं हे प्रॉडक्ट आहे ना, मी तुम्हाला सांगते याचं फॅब्रिक काय आहे, हे बॉटमला काय म्हणतात, किंवा हे जे आपण टॉप आहे याला काय म्हणतात, हे सगळं परिपूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं. तर तुम्ही लिटिल विंग्स ही फ्रँचायझी सुद्धा घेऊ शकता. कारण की कसं असतं, बरेच लोक म्हणजे की एकदम शून्य नॉलेज असतं, त्यांना अजिबात ही माहिती नसते की कपडा कसा सेल करायचा, कपड्यामागे किती मार्जिन लावायची. आणि मेन तर म्हणजे जर आपण दुकान सेटअप केलं, समजा दुकान आपण टाकलं, तर नेमकं आपल्याला दुकानाचं काहीच करता येत नाही. म्हणजे की सगळं घरातूनच आपल्याला खर्च करावा लागतं. पण जेव्हा आपण फ्रँचायझी घेतो, तेव्हा आपल्याला एक ब्रँड भरपूरशा गोष्टींना मदत करत असतं आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतं. जसं तुम्ही कुठले कलेक्शन ठेवू शकता, गर्ल्समध्ये कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवायचे आहेत, बॉईजमध्ये कसे कलेक्शन ठेवायचे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कुठल्या प्रकारचे तुम्ही साईज ठेवू शकता. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सीझन वाईज कसे कलेक्शन ठेवू शकता. ह्या संपूर्ण माहितीसोबत तुम्ही एका ब्रँड सोबत जोडून आपलं फ्रँचायझी हे जे कलेक्शन आहे, फ्रँचायझी हे आपली आहे ना, ती तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे किड्सवेअर मध्ये संपूर्ण कलेक्शन आहे. जसे तुम्ही हे बघत आहात, यामध्ये स्कर्ट पॅटर्न आहे, मुलींसाठी आहे. तर नुसतं स्कर्ट पॅटर्न तुम्हाला फक्त एकाच डिझाईन्स मध्ये नाही मिळत, त्यातल्यामध्ये तुम्हाला डिझाईन मिळतात, पॅटर्न मिळतात, वर्क मिळतं, फॅब्रिक मिळतं. अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला कलेक्शन दिलं जातं. अजमेरा फॅशन तुम्हाला तसं तर 2 प्रकारच्या फ्रँचायझी देतं, पण स्पेसिफिक जर तुम्हाला किड्सवेअरचं जर फ्रँचायझी घ्यायची असेल, तर तुम्ही लिटिल विंग्स याची फ्रँचायझी घेऊ शकता. अगदी साधं आणि सरळ सोपं आहे. 2 ते 3 याच्यामध्ये मॉडेल्स असतात. तुम्हाला A to Z सगळ्या मॉडेल्सचं डिटेल सांगितलं जातं की तुम्ही कशा पद्धतीचे मॉडेल्स घेऊ शकता. जसं तुम्ही विचार केला असेल की फ्रँचायझी घ्यायची आहे आम्हाला, तर नेमकं फ्रँचायझी किती इन्व्हेस्टमेंट करून आम्ही घेऊ शकतो, तर तुम्हाला आमची ऑनलाईनची टीम जी आहे ना, ती प्रॉपर गाईडन्स करत असते. कसं असतं ना, जेव्हा आपण फ्रँचायझी घेतो तेव्हा आपल्याला सगळं रेडी टू इट मिळत असतं. म्हणजे की आपल्याला सगळं तयार जी गोष्ट आहे ती मिळत असते. आपल्याला फक्त काउंटरवर जाऊन बसून सेल करायचा असतो. तुम्हाला आमची सेल्स टीम जी आहे ती सुद्धा दिली जाते. म्हणजे की जोपर्यंत तुमचा जो व्यवसाय आहे एकदम सरळपणे चालत नाही, तोपर्यंत आमची टीम तुमच्यासोबत गाईडन्स करत असते. पण जर तुमच्या डोक्यात असेल की मला फक्त व्यवसायच करायचा आहे, फ्रँचायझी नाही घ्यायची आहे, तर तुम्ही तिथेच थांबणार. तुम्ही ग्रोथ नाही करणार. त्याला रिझन काय आहे माहिती का? तुम्हाला स्टार्टिंगला खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणजे की 3 ते 6 महिन्याचा गॅप जो असतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं. कस्टमर जुडवावे लागतात. एका प्रॉडक्ट मागे किती मार्जिन लावायची, तुम्हाला बजेट नाही कळत. मग त्याच्याने व्यवसायामध्ये आपल्याला खूप अडथळे येतात आणि मनोमन माणसाची एकदम चिडचिड होत असते. त्याच्यापेक्षा तुम्ही जर आपली एक फ्रँचायझी घेतली, साधं आणि सरळ तुम्हाला म्हणजे की माहितीही मिळते,
तुम्हाला फॅब्रिक कशा पद्धतीत सेल करायचं आहे, शॉर्टली तुम्हाला मी मगाशी सांगितले की सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडी मिळत असतात. म्हणजे की अजमेरा फॅशन ठरवतं की तुम्ही कुठल्या एरियामध्ये तुमचं दुकान सेटअप करू शकता, तुमचं फर्निचर, इंटिरियर तुम्ही कशा पद्धतीचं सेट करू शकता, A to Z तुम्हाला सगळं अजमेरा फॅशन रेडी करून देत असते. आणि व्यवसाय तुम्हाला 6 महिने स्ट्रगल करावं लागतं. पण तुम्ही विचार करत आहात का फ्रँचायझी किती सरळ आणि सोपी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या मिळत असतात आणि तुम्हाला माहिती सुद्धा परिपूर्ण मिळत असते. बाकी लोक म्हणतात की नाही आम्हाला व्यवसायच करायचा आहे, पण जवळजवळ तुम्हाला 6 महिने किंवा वर्षभर मेहनत करावी लागते. आपल्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज घ्यावं लागतं. ग्राहक कशा पद्धतीचं येईल, ग्राहकाला आपल्याला फेस कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवसायात बघाव्या लागतात. म्हणजे की तुम्हाला एक फरक लक्षात आला असेल, जर व्यवसाय करायचा म्हटलं की व्यवसायाला खूप जास्त वेळ लागत असतो आणि फ्रँचायझी जर आपण घेतली तर कमी वेळात आपला बिझनेस ग्रो करत असतो मंडळी. तर तुम्हीच आता विचार करा की तुम्हाला बिझनेस करायचा आहे की फ्रँचायझी घ्यायची आहे. अजमेरा फॅशन 100% तुम्हाला सपोर्ट करत असतं, कारण की अजमेरा फॅशन सांगतात काय, तुम्हाला कपडाच नाही तर कपड्यासोबत एक विश्वासाने नातं जोडत असतं. तर विचार करा नक्की की तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची आहे की व्यवसायच करायचा आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.